नमस्कार, माझे नाव भार्गवी गिरीश देशमुख। मी आज तुम्हाला एक भाकर तीन चुली या कादंबरीतला सारांश समजावून सांगणार आहे। या कादंबरीचे लेखक देवा झिंजाड यांनी आपल्या आईसह अनेक स्त्रिया ज्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या अंघोळीपासून ते शेवटच्या अंघोळीपर्यंत ज्यांच्या वाट्याला कष्ट, वेदना, दुःख आले त्यांच्याबद्दल ही कादंबरी लिहिलेली आहे। या कादंबरीत तुळसा नावाची एक स्त्री असते। ती प्रेग्नंट असताना तिची सासू तिला घराच्या बाहेर काढते आणि त्यानंतर तिचं बाळंतपण सुद्धा तिच्या बाळाचं बाळंतपण सुद्धा रानात होतं। त्यानंतर ती जेव्हा घरी जाते तेव्हा तिचा सासरा तिला घरात येऊ देत नाही, म्हणून ती गोठ्यात आपल्या बाळाला घेऊन जाते। तेव्हा तिचा गोठ्यात काही वेळाने गायांसोबत तिचा दीर येतो आणि तिला म्हणतो की इथं का बसलीस। त्याच्या वहिनीने त्याला सगळं सांगितलं की सासऱ्याने मला घरात येऊ दिलं नाही कारण की माझ्या पोटी मुलगी जन्माला आली, त्यांना वंशाचा दिवा हवा होता। त्यानंतर दीर तिला एका भांड्यात दूध आणि पाणी आणून देतो। त्यानंतर ती ते दूध बाळाला पाजून त्या गुरांच्या पाणी पिण्याच्या टबमध्येच तिच्या बाळाची पहिली आंघोळ घालते। त्यानंतर तिचा नवरा दुसऱ्या दिवशी, तिचा नवरा म्हणजे बळशीराम हा लाकूड तोड्याचं काम करत असतो। तिचा नवरा कधी कधी उशीर झाला तर मग त्या गावीच मुक्काम घेत असे। बळशीराम दुसऱ्या दिवशी गावाला येतो आणि गावात त्याला त्याचा दीर भेटतो। त्याचा दीर आनंदाने त्याला सांगू लागतो की दादा तुला मुलगी झाली आहे। त्यानंतर बळशीराम पळतच त्याच्या वाडीकडे निघतो। त्यानंतर तो घरात जातो तर मग त्याला तुळसा आणि त्याचं बाळ कुठेच दिसत नाही। मग तो त्याच्या आईला बाबांना विचारतो तर मग ते म्हणतात की तू पण तिच्या नादी लागलास वाटतं, जा गोठ्यात असेल। त्यानंतर तो गोठ्यात जाऊन बघतो तर त्याला बाळ आणि तुळसा दोघेही दिसत नाही। त्याच्या डोळ्यात अश्रू जमा होऊ लागते। त्यानंतर त्याला दुरून तुळसा येताना दिसते। ती एका भांड्यात पाणी घेऊन येत असते। तुळसा बळशीरामला सांगते की सासऱ्याने मला घरात येऊ दिले नाही म्हणून मी गोठ्यात आले। आणि मग तो विचारतो की आपलं बाळ कुठे आहे, तर मग तिने झोळीकडे बोट दाखवून तिथं आहे असं सांगितलं। त्यानंतर बळशीरामनं हळूच बाळाला काढलं, मांडीवर घेतलं आणि त्या दिवशी तिचं नाव पारू असं ठेवण्यात आलं। त्यानंतर पारू हळूहळू मोठी होत गेली, पण तिचा आजोबा आणि तिची आजी दोघेही तिला फार त्रास द्यायचे। त्यांना वंशाचा दिवा हवा होता। त्यानंतर पुन्हा तुळसाला अजून एक कन्यारत्न झाले, तिचं नाव मीराला आणि पारूला या दोघींना फार कष्ट सहन करावे लागले कारण की अजून वंशाचा दिवा मिळालाच नव्हता। काही दिवसांनी तुळसाच्या सासऱ्यानं तुळसाला आणि तिच्या दोन्ही मुलींना आणि सोबत बळशीरामला घराच्या बाहेर काढलं। बळशीरामला जाताना पाहून बळशीरामचा भाऊही त्याच्या मागे गेला। त्यांनी दुसरीकडे एका रानात छोटीशी झोपडी बांधली आणि तिथे राहू लागले। 2-3 महिन्यांनी त्यांना निरोप आला की तुळसाच्या सासऱ्याची तब्येत बरी नाहीये, म्हणून ते सगळं आटोपून तिकडे जायला निघाले। तर त्यांना तुळसाचा सासू म्हणजेच रंग्या हा छान मस्तपैकी खुर्चीवर बसलेला दिसला। बळशीरामनं त्याला विचारलं की तुला तर बरं नव्हतं ना? म्हणे की नाही, मला एकदम बरं आहे, तुम्ही आता इथेच थांबा, कारण की इथे त्याचं पोट भरत नव्हतं। त्याची बायको एकदम आळशी होती, ती वेळेवर जेवायला बनवत नसे, नाश्ता बनवत नसे, नुसती पलंगावर पडून राहत होती। म्हणून रंग्यानं त्यांना इथेच थांबवून घेतलं। त्यानंतर ते इथेच राहायला लागले। काही दिवसांनी रंग्या दारूच्या नशेत तुळसाला म्हणाला की तुळसा, अगं मी तुझ्या मुलीचं लग्न ठरवून आले। तुळसाला वाटलं की हे दारूच्या नशेत काही बोलत असेल, म्हणून मग तिनेही हो केलं। त्यानंतर
काही दिवसांनी रंग्या मुहूर्तही काढून आला. त्यानंतर तुळसाला जेव्हा हे सगळं कळालं तेव्हा तिने बळशीरामला सांगितलं. बळशीराम अगदी चिडून त्या रंग्यावर खेकसला. अरे ती पोर अजून 10 वर्षाचीच आहे, तू आताच कसं तिचं लग्न करून देतोय. तेव्हा रंग्याही चिडला. तुझ्या पोरीच्या भल्यासाठीच मी सगळं करतोय. दुसऱ्याचं भलं करावं आणि तोच म्हणतो नाही. आणि त्यानंतर काही दिवसांनी लग्नाचा मुहूर्त जवळ येत होता. रंग्याने पारूचं लग्न एका 50 वर्षाच्या माणसाशी लावून दिलं होतं. लग्नाच्या दिवशी सगळी वराडी मंडळी बळशीरामच्या घराबाहेर जमली. अंगणात छान मोठा मांडव टाकला होता. त्या मांडवात नवरीला बसवलं गेलं, परंतु अजून नवरदेवाचा ठिकाणा नव्हता. म्हणून सगळेजण कुठे अडकले वगैरे की काय असं म्हणून सगळेजण शोधायला गेले. तर काही वेळाने दुरूनच एकदम सजवलेली बैलगाडी येताना दिसली. बैलगाडीत नवरदेव होता. नवरदेव पाटावर बसला. त्यानंतर सगळे विधी संपल्यानंतर जेव्हा हार घालायची पाळी आली तेव्हा अचानकपणे नवरदेव पारूला हार घालताच खाली पडला. खाली पडल्यानंतर तुळसा सगळीकडे बोंबाबोंब उडाली. तुळसा घराच्या बाहेर आली आणि म्हणायला लागली की हा नवरदेव काय लंगडा आहे का, उभं सुद्धा राहता येत नाही. हे ऐकून त्या नवरदेवाच्या आईला फार राग आला आणि तीही तुळसाला फार शिव्या द्यायला लागली. त्यानंतर इथून इथे शिव्यांचा भडीमार होत गेला. काही वेळांनी सगळं शांत झाल्यानंतर रंग्यानी तुळसाला आणि बळशीरामला मारायला सुरुवात केली. तुळसाला त्यांनी एका खोलीत बंद केलं आणि बळशीरामचे हातपाय धरून काही लोक एका कोपऱ्यात उभे होते. बळशीरामला स्वतःच्या मुलीचं लग्न एका लंगड्याशी लावून देताना फार रडू येत होतं, परंतु परिस्थिती ही अशी होती. त्यानंतर पारू ही रडायला लागली की मला सोडून द्या, माझे आई बाबा नाही म्हणतायत हे लग्न करायला, मला नाही करायचं हे लग्न. त्यानंतर रंग्याने पारूलाही फार जोरजोरात मारायला सुरुवात केली. त्यानंतर सगळे विधी संपल्यानंतर तुळसाला बाहेर काढण्यात आलं. तिचं डोकं अगदी रक्तानं माखून गेलं होतं. सगळेजण तुळसाला बाहेर घेऊन आले आणि बळशीरामलाही सगळ्यांनी सोडून दिलं. पारू बैलगाडीत बसली आणि रडायला लागली. त्यानंतर तुळसानी तिला समजावून सांगितलं की हे पा, तुला सासरीकडचे सगळेजण फार त्रास देतील, पण तू त्यांच्याकडे लक्ष नको देऊ, तू तुझं काम कर. मलाही जसं सासूरवास भोगावं लागतोय तसं तुलाही भोगावं लागेल. हे सगळं समजावून सांगताना तुळसा फार रडत होती. बळशीरामलाही फार रडू येत होतं. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी कोणाचंही कामात मन लागत नव्हतं. तुळसा जेव्हा विहिरीवर पाणी आणायला गेली तेव्हा तिला दुरून पारूचा आवाज आला आणि तिने पारूला जवळ घेतला आणि विचारलं, अगं अशी पळत पळत का आली आणि असं चालत नाही सासूरवासूर लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच पळून येणं. ती म्हणाली की अगाई, तो ज्या माणसाशी माझं लग्न करून दिलंय तो आपल्या बाबापेक्षाही मोठा आहे, 50 वर्षाचा लंगडा आहे तो. सगळेजण म्हणत होते की त्या लंगड्याने मला विकत घेतलंय. तुळसा चक्कर येऊन पडली. त्यानंतर बळशीरामही तिथे आला. त्याने तुळसाच्या तोंडावर पाणी शिंपडलं आणि विचारलं की काय झालं.
त्यानंतर दुरूनच पारूच्या सासरकडची माणसं तिला शोधत शोधत येत होती असं तुळसाला दिसलं. तिने लगेच पारूला गोठ्याजवळ आणलं, गोठ्याच्या मागे नेलं आणि बळशीरामनं ते सगळं ऐकलं. त्यानंतर बळशीरामला फार राग आला. तो म्हणाला की आताच तुझ्या सासरकडच्या लोकांना पाहतो मी. पण मग पारूनी त्याला अडवलं, म्हणे की जर का तुम्ही त्यांना अडवलं तर मग माझ्यावर खूप मोठं संकट येईल. म्हणून बळशीरामनेही आपला संताप आपल्या मनात ठेवला आणि पारूला परत आणि सासरकडची माणसं येऊन पारूला घेऊन गेली. पारू रडत होती, ओरडत होती की मला सोडा, पण कोणी तिचं काहीच ऐकत नव्हतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या सासूनं तिला फार हाणलं. तिची नणंद सासूच्या घरीच राहत होती. तिच्या नंदेच्या सासरकडच्या माणसांनी तिला घरातून बाहेर हकललं होतं. तिच्या 2 मुली आणि ती इथेच राहत होती. दुसऱ्या दिवशी सासूंनी तिला फार मारलं. त्यानंतर तुळसा प्रत्येक काम करताना भीती बाळगून काम करायची की जर का माझं चुकलं तर मग मला फार मारतील असं समजून ती काम करायची. त्यानंतर असंच 1 महिना उलटला. 1 महिना उलटल्यानंतर एक दिवशी सकाळी पारू लवकर उठली आणि कुंकू वगैरे लावून आपापल्या कामाला लागली. त्यानंतर तिने अंगणात सडा घालण्यासाठी ती अंगणात गेली, तर अंगणात पाय ठेवण्यासाठी सुद्धा जागा राहिली नव्हती. खूप जण असं ओट्यावर अंगणात सगळेजण बसले होते आणि सगळ्या बायांच्या तोंडाला पदर लावला होता. पारूला काही समजत नव्हतं की हे इकडे काय होतंय काय नाही. त्यानंतर तिला आठवलं की तिच्या नातेवाईकाची तिचा एक नातेवाईक जेव्हा वारला होता तेव्हा ही अशीच गर्दी जमली होती आणि सगळ्या बाया तोंडाला पदर लावून बसल्या होत्या. मग तिला वाटलं की आपल्या घरात कोण वारलं असेल. नणंद तर वारू नाही शकत, नवराही नाही, तर मग अजून कोण वारलं असेल. मग तिलाच तिच्या सासूची आठवण झाली आणि तिने तिला असं वाटलं की आपली सासूच वारली वाटतं. असं समजून ती घरात गेली आणि स्वयंपाक बनवू लागली. थोड्या वेळानं अजूनच गर्दी वाढली आणि त्यानंतर ती याला त्याला विचारू लागली की खरं माझी सासूच वारली आहे का, पण कोणी तिला काहीच सांगत नव्हतं. सगळेजण गपगुमान होते. त्यानंतर थोड्या वेळाने एक बैलगाडी तिला घराच्या दिशेने येताना दिसली. त्यातून पहिले नणंद उतरली, त्यानंतर सासूही उतरली. त्यानंतर सासू उतरली म्हटल्यावर आता कोण वारलं असेल. त्यानंतर काही माणसांनी तिच्या नवऱ्याची डेड बॉडी बैलगाडीतून काढली आणि खाली ठेवली. हे पाहून पारूला खूप मोठा धक्का बसला. थोड्या वेळाने तिचे आईवडीलही आले. तिच्या आईवडिलांनाही वाटलं की पारूची सासूच वारली असेल, पण पारूची सासू वारलेली नव्हती, तिचा नवरा वारला होता. हा धक्का सहन करण्याची क्षमता नव्हती. पारूने हंबरडा फोडला आणि त्यानंतर तिच्या सासूने आणि नंदेनेही हंबरडा फोडला. त्या दोघी म्हणत होत्या की या चेटकिनींनी माझ्या भावाला खाल्लंय, या चेटकिनींनी माझ्या पोराला खाल्लंय, ही पांढऱ्या पायाची, असं तसं तिला सगळेजण नाव ठेवायला लागले. त्यानंतर नवरा वाराच्या दुसऱ्याच दिवशी तिला घरातून बाहेर हकलल्यानंतर पारूला तिचे आईवडील बाहेर घेऊन गेले. तिथेही तिचा आजोबा म्हणजे रंग्या तिला पाहून खेकसला आणि तिला फार वाईट साईट बोलायला लागला. त्यानंतर काही दिवसांनी पारूचं दुसरं लग्न करण्याचा
ठरवण्यात आलं. दुसरं लग्न सुद्धा रंग्यानेच ठरवलं होतं. त्यानंतर हा नवरा चांगला आहे का हे तपासण्यासाठी बळशीराम त्या गावाला गेला. तिथे जोरदार पाऊस सुटला. त्यानंतर तो एका घराच्या आडोशाला उभा राहिला आणि त्यानंतर थोड्या वेळाने एक माणूस तिथे आला आणि त्याला पाण्याने भरलेला तांब्या देत म्हणाला की इकडे कुठून आलात? आधी या गावात दिसल्या नाही आहेत, नवीनच आहात वाटतं. म्हणे की हो, माझ्या मुलीला या गावात ते या गावात देणार आहेत, मग ते पाहायला आलो होतो की नवरा मुलगा कसा आहे. त्यानंतर नवरा मुलगाची विचारपूस करून त्यांना विचारपूस केल्यानंतर त्याचं नाव शहाजी आहे असं ठरलं. शहाजीचे आधी 3 लग्न झाले होते. तिन्हींलाही मूळ बाळ झालं नाही. एक डोंगरावरून खाली पडून मेली, एकीला साप चावला. आणि त्यानंतर हे सगळं कळल्यानंतर दुरून एक बैलगाडी येताना दिसली. त्यानंतर तो माणूस म्हणला की हा पहा, हाच नवरा मुलगा शहाजी. शहाजीचं वय फार मोठं होतं, पण ते दिसत नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावरनं आणि त्याच्या अंगावरनं असं वाटतच नव्हतं की हा माणूस 40शीतला असेल. त्यानंतर थोड्या वेळाने बैलगाडी गेल्यानंतर बळशीराम आपल्या वाडीला पोहोचला आणि त्याने सर्व माहिती आपल्या बायकोला सांगितली. त्याची बायको ही हे सगळं ऐकून आनंदून गेली की आपली पोरगी यावेळेस चांगल्या घरात जाईल म्हणून. लग्न ठरलं, लग्नाचा मुहूर्त ठरला. त्यानंतर लग्नाच्या दिवशी ते सगळेजण गावाकडे निघाले. जाताना फार जोराचा पाऊस सुटला म्हणून त्यांना उशीर झाला. उशीर झाल्यानं ते फार रात्री वाडीत पोहोचले. घराजवळ गेल्यावर सगळेजण उठले. सगळेजण बोलायला लागले की अहो पाहुणे, फारच उशीर झाला, तुम्ही फारच उशीर केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण उठले. लग्न रात्रीच होणार होतं, पण रात्री पंडित म्हणाला की आता नको, उद्या करूया. त्यानंतर काही वेळाने सगळे यज्ञविधी पार पाडले. लग्न झालं. त्यानंतर बळशीरामनं पारूला समजावून सांगितलं की हे तुझं चांगलं घर आहे, इथे छान काम कर, सगळ्यांची छान वाग. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ती सारे कामं करायला लागली. प्रेग्नेंट असल्यामुळे ती काही कामं करू शकत नव्हती. शहाजीला एक छोटा भाऊ होता. ती तिच्या छोट्या जावेचीही फार काळजी घेत होती. हे सगळं पाहून तिच्या सासूला फार आनंद व्हायचा. असेच काही दिवस उलटले. पारूच्या जावेच्या बाळंतपणाच्या दिवशीच पारूची जाऊ आणि तिच्या पोटातलं बाळ दोघेही हे जग सोडून गेले. त्यानंतर हे दुःख पचवून काही दिवस झाल्यावरच तिचा सासराही वारला. त्या सासऱ्याच्या गेल्याच्या दुःखामुळे तिची सासू फार शांत राहायला लागली. त्यानंतर तिचा सासरा वारल्यानंतर काही दिवसांनी तिची सासूही वारली. सासू वारल्यानंतर पारूला फार वाईट वाटलं, कारण की तिचा आधारस्तंभच कोणीतरी उचलून नेला होता. असेच काही दिवस निघाले आणि त्यानंतर पारूला मुलं झाली. पारूला 5 मुलं झाली. त्यानंतर बैलपोळ्याच्या दिवशी सगळ्या घरात आनंद होता. सगळेजण बैलपोळ्याची तयारी करत होते. शहाजीनं बैलांची पूजा करायची फार घाई होती.
शहाजीनं बैलांना नीट अंघोळ घातली, छान सजवलं. त्यानंतर थोड्या वेळाने तो घरातून कापड आणायला गेला, तेव्हा तो अचानकपणे खाली फरशीवर कोसळला. हे पाहून पारूचा दीर जोरात ओरडला, "वहिनी, याला काय झालं पहा बरं." त्या पारू तिथे पोहोचली. त्यानंतर तिनं पाहिलं आणि थोड्याच वेळाने शहाजी वारला. हे सगळं झाल्यानंतर सगळे नातेवाईक सगळेजण तिला पांढऱ्या पायाची म्हणून बोलायला लागले. कोणत्याही चांगल्या कामात, कोणत्याही लग्नात, चांगल्या कामात हळदी कुंकू तिला सहभागी होऊ देत नव्हते. हे सगळं झालं. त्यानंतर तिच्या चुलत दिराने शेती त्यांची 2 एकर शेती घेतली होती. ती वापस करण्यासाठी ज्या वेळी पारू त्याच्या घरी जात असे त्यावेळी तो तिला फार मारत असे आणि तिला घराच्या बाहेर हकलून देत असे. असे अनेक दुःख पचवून ती राहत होती. एक दिवस त्याने विहिरीला आजूबाजूने काटे लावून म्हणाला की आता या विहिरीतलं पाणी घ्यायचं नाही, ही विहीरही आता माझी झाली आहे. त्यानंतर पारूने आणि तिच्या मुलीने ते सगळे काटे काढले आणि विहिरीतलं पाणी घेतलं आणि जायला निघाल्या. तेव्हाच तिच्या चुलत दिराने तिचे केस ओढले आणि म्हणाला की काय गप, विहिरीतनं पाणी घेऊन चालली आहे, आता बघतोच मी तुला, म्हणून फार जोरजोरात मारायला लागला. त्यानंतर सगळं झाल्यानंतर तिच्याकडनं परत विहिरीवर नेऊन तिच्याकडनं सगळे काटे बसवून आणले. हे सगळं त्यानंतर तिचा दीर तिला फार त्रास द्यायला लागला. त्याने तिच्या मुलांच्या मनात विष कालवून मुलांना आणि तिला वेगळं केलं. मुलं घरात राहायला लागली तर पारू रानात एका झोपडीत राहायला लागली. त्यानंतर काही दिवसांनी असाच वाद झाला. असंच एक दिवस सगळेजण बाहेर गेलेले असताना आणि पारू शेतावर गेलेली असताना कोणीतरी तिची झोपडीला आग लावली. झोपडीची पूर्ण राखराख झाली होती. त्या झोपडीत तिचे फक्त उरलेले 20 रुपये होते, तेही तिने गमावले. आता तिच्याकडे 1 रुपयाही नव्हता. हे सगळं पाहून थोड्या वेळानं तिचा चुलत दीर आला आणि म्हणाला की बरं झालं, जळली एकदाची झोपडी. आणि त्यानंतर पारूने विचारलं, तुला कसं कळलं की झोपडी जळली? तू तर आत्ताच आलाय, म्हणजे तूच माझी झोपडी जाळली. असं म्हणून त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि तिनं तिच्या चुलत दीरावर कुऱ्हाडीनेच वार केला. त्यामुळे त्याचा हात बेदम जखमी झाला. तो तसंच पळत तो जखमी हात घेऊन घरात गेला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या मुलांना त्यांनी पारूच्या घरी पाठवलं आणि त्याच्या दोन्ही मुलांनी आणि अजून फार साऱ्या माणसांनी तिला फार मारलं. त्यानंतर तिला अशी धमकी दिली की जर का तू इथून गेली नाहीस, तुझ्या मुलांना इथे सोडून गेली नाहीस, तर मग तुलाही मारू आणि तुझ्या मुलांनाही मारू. आणि हे सगळं तिला अशी धमकी दिली. त्यानंतर ही धमकी ऐकून तिने हे घर सोडायला निघाली. तेव्हा तिच्या मागे तिची सर्वात छोटी मुलगी म्हणजे लहानूबाई मागे लागली. पण तिलाही कोणी येऊ देत नव्हतं. तिलाही लोकांनी हिसकावून घेतलं. त्यानंतर ती रडायला लागली की ही अंगावरचं दूध पिते, हिला तरी येऊ द्या. पण मग त्या लोकांनी ऐकलं नाही. त्यानंतर असेच फार दिवस गेले. ती माहेरी गेली आणि माहेरीही तिच्या आजोबानं फार गाऱ्हाणे केली. तिच्या
छोट्या बहिणीचं लग्न जवळ येत होतं. तिचा आजोबा म्हणजे रंग्या तिला फार ओरडत होता, फार घाण शिव्या देत होता. हे सगळं ऐकून तिला असं वाटायचं की आपण इथे असल्यामुळे आपल्या बहिणीचं लग्न जमत नाही, मग आपण इथं का राहावं. म्हणून ती एक दिवशी पहाटेच पहिल्या कोंबड्यालाच उठून बाहेर गेली आणि तिच्या वडिलांच्या पाया पडून तिने हे घर सोडायचा निश्चय केला. ती अशीच पश्चिमेच्या दिशेला फिरत होती. कुठे तिला जिथे जावंसं वाटेल तिथे जात होती. त्यानंतर तिच्या लहानपणी तिच्या वडिलांनी तिला एका देवळात आणलं होतं. ती त्या देवळात गेली. तिथे सगळेजण प्रसाद देत असे, पण यावेळेस कोणीच प्रसाद आणला नव्हता. सगळेजण पाया पडून जात होते. त्यानंतर एक बैलगाडी आली. तिथे त्यांनी लापशी आणली होती. लापशी ही पारूला फार आवडायची. कितीतरी दिवसांनी तिनं लापशीला पाहिलं होतं. त्यानंतर ती तिथेच बसली की या आशेने की हे लोक मला काहीतरी देतील, पण त्या लोकांनी तिला काही विचारलं नाही. आणि त्यानंतर त्यांच्यातला एक माणूस म्हणाला की अरे त्या वेडीला द्या बरं. त्यानंतर त्यांनी लापशी पारूला दिली. तिला फार राग आला होता की तो माणूस तिला वेडी म्हणला, पण ती काही बोलू शकत नव्हती. तिने ती लापशी घेतली. उरलेली तशीच पदरात बांधून ती निघाली. आणि थोड्या वेळानं तिने ती लापशी खाल्ली. त्यानंतर तिला काही पालं दिसली. तिथं ती गेली. तिथून ती चालली होती तेव्हा एक म्हातारी ओरडली की तिच्या मुलाला ओरडली की अरे बघ बरं जरा तिथनं कोण चाललंय. कुत्रे फार भुंकतायत कोणावर तरी. मग त्या माणसाने तिथली कुत्रं हकलली आणि विचारलं की अरे कोण आहे तिकडे. मग पारू ओरडली की मी आहे, माझं नाव पारू. तर मग ती म्हातारी परत ओरडली की कोणीतरी बाई माणूस दिसतीये. आणि तिच्या सुनेला म्हणाली की सुशी जा बरं जरा बघ बरं कोण आहे ती. तर मग तिला घेऊन ते घरात गेले. त्यांच्या घरात त्यांनी मटण बनवलं होतं, पण पारू मटण खात नसल्यामुळे तिने लसणाची चटणी आणि भाकरी खाल्ली. असंच दुसऱ्या दिवशी त्या अंगणात फार माणसं जमली होती आणि सगळ्यांच्या हातात लाठ्या चाकू होते. आणि त्या सगळ्यांमध्ये दगडू म्हणजेच त्या म्हातारीचा मुलगा उभा होता. आणि तो त्यांच्या पाया पडत होता आणि माफी मागत होता. त्यानंतर तिने सगळं समजावून घेतलं आणि तिला असं कळालं की काल रात्री याने या सगळ्या माणसांच्या रानातलं सरपण तोडून आणलंय आणि त्यामुळे सगळेजण त्याला मारणार आहेत. त्यानंतर पारूनं आपल्या पदरातला चाकू काढून म्हणाली की जर का एकही माणूस समोर आलं तर मग सगळ्यांना मारेल मी. आणि तुमच्याकडे पुरावा काय की याने सरपण तोडलंय म्हणून. त्यानंतर याने सरपण तोडलंय म्हणून सगळेजण म्हणाले की यावेळेस सोडतो, पण पुढच्या वेळेस असं झालं नाही पाहिजे. असं झालं तर मग पुढच्या वेळेस मी काही सोडणार नाही. असं म्हणून ते सगळे माणसं लाठ्या चाकू वगैरे सगळं खाली टाकून गेली. त्यानंतर दगडूने पारूच्या पाया पडला आणि म्हणाले की ताई तुझ्यामुळेच मी वाचलो. माझ्या बापालाही या माणसांनी असंच केलं होतं. हे खोटा आरोप करता आणि माणसाला इतकं मारतात की तो माणूस मरून जातो. त्यानंतर पारू जेव्हा निघाली तेव्हा
पारू जेव्हा निघाली तेव्हा सगळेजण तिला म्हणाले की अगं 2 दिवसासाठी तरी थांब, तू इकडे तिकडे का फिरतेस असं तसं. त्यानंतर 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 काही वेळाने सुशी म्हणजे त्या म्हातारीची सून आली आणि म्हणाली की अहो कोणीच आपल्याला काहीच देत नाही आहे, तो हे पाणीसुद्धा देत नाही आहे. त्या लोकांनी सगळ्या गावाला सांगून ठेवलं की यांना काहीच नाही द्यायचं. त्यानंतर तो दगडू म्हणाला की ठीक आहे, आपण आता दुसऱ्या गावी जाऊया. दुसऱ्या गावी जाताना आपण या ताईलाही घेऊन जाऊया. एका रस्त्यापर्यंत ती आणि आपण सोबत जाऊ आणि त्यानंतर ती तिची जाईल. त्यानंतर असंच ते चालत राहिले. त्यानंतर ती पारू तिथून दूर गेली. तिला दूर जाता जाता फार रडू येत होतं की या माणसाने आपल्याला राहू दिलं, एवढं छान सांभाळलं वगैरे एका दिवसासाठी. त्यानंतर ती हे सगळं सोडून जात होती. तेव्हा तिला काही बाया दिसल्या. त्या बाया तिला विचारत होत्या की अगं कुठून आली आहेस, या गावात कधी दिसली नाही. तिने त्याकडे दुर्लक्ष करून ती चालत होती. तर एक बाई ओरडली की अगं बहिरी आहेस का, आम्ही विचारतोय तुला की कुठून आली आहेस तरी काही उत्तर देत नाही. त्यानंतर पारू म्हणाली की नाही, मला काम शोधायचं होतं म्हणून मी बाजूच्या गावी गेली होती, आता परत माझ्या गावी चालले. मग म्हणे की काम पाहिजे होतं का, मग तू एक काम कर, अजून समोर जा, तुला एक पाटाचं काम दिसेल आणि तिथे तुला काम भेटून जाईल सहजपणे. त्यानंतर पारू तिथे गेल्यानंतर तिने तिथे सांगितलं की माझा असा प्रॉब्लेम आहे, मला काम पाहिजे. मग तिला तिथे स्वयंपाकीण म्हणून काम मिळालं. त्यानंतर तिथली जी आधीची स्वयंपाकीण होती तिचं नाव होतं येवले मावशी. तिने तिला सगळं समजावून सांगितलं आणि तिने तिला सांगितलं की लवकर घरी जात जा, कारण की इथलची माणसं फार घाण आहेत. त्यानंतर पारूने तिचं सगळं ऐकलं आणि ती रडवेल्या स्वरात म्हणाली की माझं घर कुठे, आता मला माहेर पण नाही आणि सासर पण नाही, मी काय करू. मग ती येवले मावशी म्हणाली की ठीक आहे, तू माझ्या घरी येऊन जा, माझी मुलगीही माझ्या घरी येणार आहे, तू थोडंसं काम बघशील आणि मी माझ्या मुलीची काळजी घेईल. त्यानंतर पारूला हे ऐकून फार आनंद झाला. त्यानंतर तिच्या पहिल्याच दिवशी कोणीतरी पाहुणे येणार आहेत म्हणून तिला मटण करायला सांगितलं. तिथे रामा नावाच्या एका माणसाने तिला मटण वगैरे आणून दिलं, सरपण आणून दिलं आणि ती कामाला लागली. तिनं फार छान झणझणीत मटण बनवलं. हे मटण चाखून रामाही अगदी आनंदून गेला. त्यानंतर सगळेजण या मटणाची वाह करत होते. त्यानंतर ती येवले मावशीच्या घरी गेली आणि येवले मावशीने तिच्या मुलीशी पारूची ओळख करून दिली. पारू आणि येवले मावशीच्या मुलीची फार घट्ट मैत्री जमली. त्या दोघीही सोबत काम करायच्या आणि सगळं काही सोबत करायच्या. त्यानंतर काही दिवसांनी पारू जात असताना घरी जात असताना तिच्या मागे एक माणूस लागला आणि तो तिला म्हणत होता की तू माझ्या घरी ये, मी तुला पैसे देतो. आणि तो माणूस अजून कोणी नसून त्या पाटावरचा मुकादम होता. तो तिला म्हणत होता की तू माझ्या घरी ये, मी तुला पैसे देतो, पैसे वाढवून देतो, असं तसं. पण पारूने त्याचं ऐकलं नाही आणि त्याच्या हातावर चाकूने एक जोराचा वार केला. त्यानंतर ती तशीच पळत गेली येवले मावशीच्या घरी. तिला यायला फार उशीर झाला म्हणून येवले मावशीने तिला विचारलं, का गं एवढा उशीर कसा झाला. तर ती म्हणे की काही नाही, आज कोणीतरी येणार होतं म्हणून मग खूप सारा स्वयंपाक करायचा होता म्हणून उशीर झाला. त्यानंतर येवले मावशीला हे उत्तर काही पटलं नाही म्हणून तिने नीट विचारलं, अगं काय झालं.
तुझं हे उत्तर काय मला काही पटलं नाही. मग येवले मावशीला पारूनं सगळं काही सांगितलं की कसं तू मुकद्दमाला म्हणला असं तसं. मग येवले मावशी म्हणाली की उद्यापासून त्या कामावर जाऊ नको. तो मुकादम मी आधीच सांगितलं होतं, तो फार घाणेरडा माणूस होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून पारू रानात कामाला जाऊ लागली. त्यानंतर काही दिवसांनी मुकादमानं त्याच्या नोकराला म्हणजे रामाला पारूच्या घरी पाठवलं आणि म्हणे की जा तिचे हे पगाराचे पैसे देऊन ये, म्हणजे ती परत कामावर येईल. पण त्यावेळी जेव्हा रामा घरी गेला त्यावेळी पारू रानात गेली होती. पारू रानात गेली होती आणि त्यानंतर त्याने येवले मावशीला विचारलं की का गं ती पारू कुठे आहे. त्यानंतर येवले मावशी म्हणाली की काही नाही, ती रानात कामाला गेली आहे. तिने तुमच्या पाटावरचं काम सोडलं. आणि मग थोड्या वेळाने पारूही घरी आली आणि रामानं तिच्या हातात पैसे दिले आणि म्हणे की मुकादमानं सांगितले की उद्यापासून कामावर यायचं. पण पारूने सांगितलं की मी उद्यापासून कामावर येणार नाही, मी ते काम सोडलं आता. त्यानंतर फार अंधार झाला होता म्हणून येवले मावशी त्या रामाला म्हणाली की एक काम कर, तू इथेच राहा, तुझा स्वयंपाक पण होऊन जाईल आणि इथेच झोप. त्यानंतर रात्री सगळ्यांच्या गप्पा सुरू असताना येवले मावशीने मधुरच रामाला विचारलं की तुझी ती दुसरी बायको तुला सोडून गेली ना, तर मग तुला मी तिसरी आणून दिली, तर मग तू तिच्याशी लग्न करशील का. रामा म्हणाला की नाही, आता मरेपर्यंत स्वतःची धोत्र स्वतःच धुवायची असं मी ठरवलेलं आहे. त्यानंतर म्हणे की असं काही पण नको बोलूस, खरं खरं सांग की तू लग्न करशील का. तर मग थोडासा विचार करून रामा म्हणाला की ठीक आहे, मी करेल. त्यानंतर येवले मावशी पारूकडे गेली आणि तिला विचारलं की जर का मी तुला एक नवरा शोधून दिला तर तू लग्न करशील का. त्यानंतर पारू म्हणाली की नाही, आता मला या संसारात पडायचं नाही, फार कंटाळा येतो. तर मग येवले मावशी पुन्हा म्हणाली की खरं खरं सांग, करशील का. असं लवकर लग्न करून घे, नाहीतर तुझं आयुष्य असंच जाईल. त्यानंतर पारू म्हणाली की ठीक आहे, मी विचार करते. आणि हे सगळं पारूला या विचारात गुंतवून येवले मावशी मस्त झोपून गेली आणि पारू बिचारी रात्रभर जागीच राहिली की लग्न करू की नको. त्यानंतर तिने दुसऱ्या दिवशी सांगितलं की ठीक आहे, मी लग्न करायला तयार आहे. आणि त्यानंतर सोमवारचा मुहूर्त बघून सोमवारचा मुहूर्त बघून त्याच्या आदल्या दिवशी तिनं रामाला सांगितलं की जा बाबा, तुझ्या दुसऱ्या बायकोला विचारून ये. ती हो म्हणाली तर मग तुमच्या दोघांचं लग्न लावून देते. त्यानंतर रामा त्याच्या दुसऱ्या बायकोला विचारायला गेला. त्याची पहिली बायको वेड लागून मरून गेली होती आणि त्यानंतर दुसरी म्हणजे त्या पहिल्या बायकोची सख्खी बहीणच होती. दुसरीलाही काही मूलबाळ झालं नाही म्हणून तीही रामाला सोडून गेली होती. त्यानंतर तिथं गेल्यावर त्यानं थोडीशी विचारपूस केली तर मग त्याची दुसरी बायको त्याला असं कळलं की त्याची दुसरी बायको रानात गेली आहे. तो रानात गेल्यावर मग त्यानं विचारपूस केली आणि मग त्याची दुसरी बायको म्हणाली की चालेल ना, मी कशाला नाही म्हणू, तुमची इच्छा आणि तुमचं लग्न ठरलंच तर मग तुमचं लग्न मीच लावून देईल, मलाही घेऊन चला तुमच्यासोबत. त्यानंतर सोमवारचा मुहूर्त ठरला आणि सगळे पुतळांनी म्हणजेच रामाच्या दुसऱ्या बायकोनी हार बनवले आणि
आणि ते सगळं झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर त्यानंतर शिव मंदिरात जाऊन या दोघांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ते परत रामाच्या घरी गेले. रामाचं घर येवले मावशीच्या घरापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर होतं. हे 5 किलोमीटर अंतर चालताच कटवायचं होतं. त्यानंतर त्यांनी सोबत 2 भाकऱ्या घेतल्या होत्या. त्यानंतर ते जेवायला बसले आणि समोर काही वेळाने त्यांना समोर बाजार दिसला. त्या बाजारात तिनं काही भाज्या वगैरे घेतल्या. तर तिथूनच एक बाई ओरडतच आली की याच चटकीनीनं माझ्या भावाला खाल्लं, पकडा हिला. मग हे ऐकून पारू तशीच दुसरीकडे जाऊन लपून बसली. मग रामाने तिला विचारलं की ही कोण आहे? तर मग ही तुझी दुसरी सासू आहे का? तर मग पारू म्हणाली की नाही, दुसरी सासू फार चांगली होती. ही माझ्या पहिल्या नवऱ्याची बहीण होती. फार घाणेरडी आहे ही. तेव्हा मला काही कळायचं नाही. तेव्हा मी 10 वर्षाचीच होते, म्हणून मला काही समजायचं नाही. पण आता वाटतं की हिला इतकं मारावं की शेवटी मरूनच जावे. पण मग तसं करू नाही शकत. त्यानंतर काही वेळानं ते घरी पोहोचले. घरी पोहोचल्यानंतर नववधूचं स्वागत केलं गेलं. त्यानंतर काही दिवसांनी रामाची आई म्हणजे पारूची सासू आली, घरी राहायला आली. आणि सासूलाही आपली सून फार आवडत होती. भाऊबंदांनी जर का विचारलं की कोणती नवरी करून आणली आहे, काही कामाची नाही वाटत, असं तसं, तर मग तिला फार राग यायचा. आणि ती बोलायची की तुम्हाला काय करायचं, तुम्ही स्वतःचं बघा ना. हे सगळं पाहून पारूला फार आनंद व्हायचा की आपली सासू ही आपल्या बाजूने, आपल्या नवराही आपल्या बाजूने. असेच काही दिवस गेले. त्यानंतर पारूला एक मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर त्याचं नाव बबू ठेवण्यात आलं. हा बबू म्हणजेच या कादंबरीचे लेखक देवा झिंजाळ होते. बबू लहानपणी बबूचा जन्म झाला तेव्हा घरात फक्त एका चिमणीचा प्रकाश होता. बाकी सगळा अंधारच होता. पारूला तिच्या मुलाचं तोंड सुद्धा पाहता आलं नव्हतं. पाहता आलं नव्हतं. त्यानंतर बबू हळूहळू 2-3 वर्षाचा झाला. त्यानंतर त्याला लगेच शाळेत घातलं. पारू म्हणायची की इतक्या लवकर कशाला शाळेत घालते, पण रामा तिचं ऐकायचं नाही. म्हणायचं की लवकर शाळेत घातलं तर मग चांगलं होतं की आपल्या बाबूला सगळं समजत जाईल जर का लवकर शाळेत घातलं तर. पारू ही त्याच्यासमोर काही बोलायची नाही. त्यानंतर बबू हळूहळू मोठा झाला. त्यानंतर बबू पहिलीत असताना तो पहिलीत असताना तो शाळेत गेला. आणि शाळेतून त्याचा एक भाऊ त्याला बोलवायला आला आणि म्हणाला की अरे तू पटकन चल, तुझ्या बाबाची तब्येत ठीक नाही आहे, थोडंसं बरं नाही वाटत आहे त्याला. तर मग बबू त्याच्यासोबत घरी गेला. तर घरी त्याच्या बाबाला खाली फरशीवर लोळवलं होतं. त्याची आई रडत होती आणि सगळे माणसं वाया खाली माना घालून होते. त्यानंतर बबू त्याच्या पप्पाजवळ म्हणाला की अरे उठ ना, मला हा बोलवायला आलं होतं की तुला बरं नाही आहे, काय झालं तुला, आपण डॉक्टरकडे जाऊ, असं करू तसं करू. पण मग तरीही रामा उठला नाही. त्यानंतर काही बायांनी त्याला बाजूला ओढून घेतलं आणि त्याही रडायला लागल्या. त्या थोड्या वेळानंतर बबूला पेट देण्यास सांगितलं. तर तो रडत त्याच्या आईकडे आला आणि म्हणाला
की बघ ना आई, हे सगळेजण मला काय म्हणताय, हे बावळट लोक मला म्हणताय की आपल्या आप्पाला जाळ दे म्हणून. आपल्या आप्पाला असं कशाला जाळ द्यायचं. त्यानंतर हे सगळं झाले. त्यानंतर जाळ दिल्यानंतर ते दोघंही फार वेळ तिथंच त्या झाडाखाली बसले आणि रडत होते. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच त्याची आई उठली, विहिरीवरनं पाणी आणलं. सगळं झाल्यानंतर बबूही उठला, शाळेत गेला. आणि जसं रोजच्या सारखं त्याचे वडील जेव्हा त्याला घ्यायला यायचे आणि काही विचारायचे, तसं आज होणार नव्हतं. त्यानंतर त्यांनी शाळेत गेल्या त्यांनी गुरुजींना प्रश्न विचारला, गुरुजी तुमचे बाबा वारले नाहीत का अजून? गुरुजी म्हणाले की हां वारलेत ना. मग म्हणे की मग तुमचे बाबा परत आले का परत? मग म्हणे की नाही, जे माणसं वरती जातं ते परत कधीच येत नाही. त्यानंतर त्यानं सांगितलं की माझ्या आईने तर म्हणलं की जे माणसं वरती जातात ते परत कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या मदतीला येतात. त्यानंतर ते सगळं आणि असंच त्या दिवशी बबू हे ऐकून रडायला लागला आणि मग त्याला घरी पाठवलं. घरी गेल्यावर तो फार रडला. आईनेही त्याला समजावून सांगितलं. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी सगळ्यांनी भाकर वगैरे खाल्ली आणि दोघंही झोपून गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत बबू शाळेत गेला, छान अभ्यास केला. त्याच्या आईने त्याला प्रॉमिस केलं होतं की जर का तुला आउट ऑफ मार्क्स आले तर मग मी तुला एक नवीन दप्तर घेऊन देईल, छान सगळं नवीन युनिफॉर्म वगैरे घेऊन देईल. पण तो 7वीत जाईपर्यंत त्याला युनिफॉर्म नाही मिळाला. त्यानंतर 7वीत जाईपर्यंत त्याला युनिफॉर्म नाही मिळाला. त्यानंतर मग 8वीला दुसऱ्या गावात शिक्षण घ्यायला जायचं होतं. पण मग एवढा पैसा बबूच्या आईकडे म्हणजे पारूकडे नव्हता. तिनं असं ठरवलं की बबूचं पुढचं शिक्षण आता बंद करावं. इथपर्यंत शिकलं बस झालं, आता त्याला कुठेतरी कामाला लावून देऊ. पण हे सगळं ऐकून बबू फार निराश झाला. त्यानंतर त्याने जेवणही बंद केलं. एका दिवसासाठी त्याने जेवणही बंद केलं. आई कामावर गेल्यावर तो नंतर भाकर खाऊन घ्यायचा. पण आईला कुठं माहीत होतं की हा भाकर खातोय. आईनं तर 2 दिवसांपासून काहीच खाल्लं नव्हतं. एक दिवस ते असंच रानात काम करता चक्कर येऊन पडली. चक्कर येऊन पडल्यानंतर तिला काही बायांनी उचललं आणि एक बाई तिला म्हणाली की का ग अशी अचानकपणे चक्कर येऊन का पडली? तर मग तिने सगळं सांगितलं की माझ्या मुलाला आता मी शिकवू शकत नाही, पण मग आता मी काय करू? तर मग ती बाई म्हणाली की माझे वडील दुसऱ्या गावाला राहतात, तिथंही 8वी पुढचं शिक्षण होतं, तू तिथं पाठव. फक्त माझ्या वडिलांचं सगळं काम त्याला करावं लागेल. हे ऐकून पारूला फार आनंद झाला. त्यानंतर तिनं हे सगळं जेव्हा बबूला सांगितलं तेव्हा त्याला फार आनंद झाला. त्याला कळालं की आता आपण दुसऱ्या गावी जाणार, छान तिथे राहणार, शाळा शिकणार. आणि त्यानंतर काही असेच बरेच दिवस उलटले. पण असं सांगावं आलंच नाही की या तारखेला जायचं, या दिवसाला जायचं. म्हणून मग बबूला वाटलं की आई आपल्याशी खोटं बोलली असावी. पण त्यानंतर काही दिवसांनी पत्र आलं की बबूला तुम्ही इकडे पाठवा, त्यांना कुठेही भांडणं करायला नाही पाहिजे.
सगळे कामं करायला पाहिजे, तरच आम्ही त्याला शिकवू आणि स्वतःचे युनिफॉर्म वगैरे त्यांनी घरूनच घरूनच आणायला पाहिजेत. हे त्यानंतर त्यानंतर तारीख हळूहळू जवळ आली. आदल्या दिवशी आईनं एक हिरवी पेटी, एक टॉवेल, एक ब्रश घेऊन आली आणि एक टॉवेल, एक ब्रश आणि एक हिरवी पेटी घेऊन आली आणि त्याला म्हणाली की याच्यात आहे ना तू सगळं सामान भर तुझं. तर मग आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच ते उठले. सगळं झालं आणि त्यानंतर सगळं आवरून वगैरे झालं आणि ते रस्त्यावर पोहोचले. तर मग ST निघून गेलेली होती म्हणून परत फार दूरवर अंतर चालायचं होतं. जिथे ST भेटेल तिथे फार दूरवर अंतर काटायचं होतं, म्हणून ते तसेच चालत गेले. ते अंतर बरोबर 5 किलोमीटर होतं. तसेच ते चालत गेले. त्यानंतर STला यायला अजून 2 तास वेळ होता. तिथे जी पारूची मैत्रीण जिचे बाबा बबूला सांभाळणार होते तीच तिथं आलेली दिसत नव्हती. मग पारू तशीच परत तिच्या घरी गेली. तिला बोलून आणलं. पारूची फार पायपीट झाली होती. 10 ते 15 किलोमीटर तिनं रस्ता काटला होता. त्यानंतर परत आल्यावर त्यानंतर बबूला STत बसवल्यानंतर परत तिला अजून 5 किलोमीटर चालायचंच होतं. त्यानंतर थोड्या वेळाने ST आली. बबूला STत बसवलं आणि ST निघणार इतक्यातच बबू रडायला लागला. त्यानंतर बबूची आई बसमध्ये चढली आणि त्याला शांत केलं. शांत केल्यानंतर मग कंडक्टर खेकसला आणि म्हणाला की उतर इथनं, आधीच उशीर झाला आणि परत अजून उशीर करतेस. त्यानंतर बबूला पारूने सांगितलं की तिकडं गेल्यावर मला पत्र पाठव आणि एक भाकर खाऊन घे आणि तिकडं नीट राहा, सगळ्यांचं ऐक, भांडणं वगैरे करू नको. त्यानंतर तिकडं पोहोचल्यानंतर बबूनं आईला पत्र लिहिलं की हे गाव फारच गजबजलेलं आहे, पण इथं माझं मनच लागत नाही आहे. आपल्या गावासारखं असं कोणी बोलत सुद्धा नाही. मला तुझी फार आठवण येते. कादंबरी पूर्ण होते. असा होता या कादंबरीचा सारांश. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू.